कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया। ह्या महाशिबिरामध्ये सनीने आणि रामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे 60,000पेक्षा जास्त लोकांच्या ऑलरेडी प्राथमिक तपासण्या झालेल्या आहेत। स्वर्गीय विनायकरावांनी आयुष्यभर समाजसेवेचा वसा जपला आणि सांभाळला। त्यांच्या पक्षात त्यांचे पुत्र सनी हे काम करतात ते बघून माझ्यासारख्याला पण समाधान वाटतंय, आनंद देखील झालेला आहे। हे जे महा आरोग्य शिबिर आपण जे पाहतो आहोत, मी अनेक आरोग्य शिबिरांमध्ये असं गेलेलो आहे, पण हे खरोखरच महाआरोग्य आहे। कारण एवढं मोठं आरोग्य शिबिर मी यापूर्वी कधी पाहिलेलं नाही। म्हणून सेवेमध्ये ईश्वर आहे, माणसात ईश्वर आहे हे शोधण्याचं काम या निमन घराण्याने केलं। आणि म्हणूनच मला सनीचा अभिमान वाटतो की माणसाची सेवा केल्यानंतर ईश्वराची प्राप्ती होते। तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां। आएंगी सदियां जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया। या ठिकाणी नुसतं शिबिर म्हणजे शिबिर नाही की या तपासा आणि गोळ्या घ्यायचा असं नाहीये। तर या ठिकाणी तपासणी तुमची महिनाभर चालते, स्क्रीनिंग होतं, एक्सरे होतात, सिटी स्कॅन होतात, MRI होतात, काय जे जे असेल त्या सगळ्या तपासण्या तुमच्या होतात। खरं तर याचं मायक्रोप्लॅनिंग शासन म्हणजे लोकसहभागातनं कसं हे शिबिर उभं राहू शकतं, ही आरोग्य व्यवस्था कशी लोकसहभागातनं उभी राहू शकतं, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे आजचं शिबिर आहे। बेधड़क सी आंधियां। आणि खरं कॅम्प जो आहे दादा हा 8 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर तेव्हा होणार आहे। कारण की ह्याच्यामध्ये जे काय शस्त्रक्रियांसाठी नोंदणी झालेली आहे, ह्या ज्या नोंदणी झालेल्यांची जेव्हा खरी शस्त्रक्रिया होईल तेव्हाच हा काम यशस्वी झाला असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं नेहमी सहकार्य लाभेल। आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्य सेवा देणं आणि गरिबाच्या चेहऱ्यावर हास्य आणणं यापेक्षा मोठी सेवा दुसरी कुठलीच असू शकत नाही। आणि म्हणून सनी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा विचार केला की ज्या विनायकरावांनी जीवनभर जनतेकरता सेवा केली, त्यांच्या जन्मदिवसाला त्याच जनतेच्या चेहऱ्यावरचं हसू हे परत आणण्याकरता अशा प्रकारचा कॅम्प आम्ही आयोजित करू। आणि अतिशय सफलतेनं हा काम आयोजित झाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमच्या टीमचं करतो।